श्री स्वामी समर्थ. आजचे राशी भविष्य 27 ऑक्टोबर 2025. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनेलवर तुमचे स्वागत आहे. आज 12 राशींच्या जीवनात नवीन सुरुवात होणार की काळजी घ्यावी लागणार? आरोग्य, नोकरी आणि प्रेम या बाबतीत काय बदल घडतील? तुमच्या प्रयत्नांना यशाची साथ मिळेल का? ग्रहस्थिती तुमच्या राशीचे भविष्य काय सांगते? चला तर मग सविस्तर जाणून घेऊ आजचे राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. मेष, मोठ्या लोकांच्या ओळखीचा फायदा होईल. जोडीदाराचे मत ग्राह्य मानावे लागेल. नवीन ओळख वाढवताना सावध राहा. वाहन वेगावर मर्यादा घालावी. आपल्या स्वभावाचा लोक गैरफायदा घेऊ शकतात. संयम सोडून वागू नका. अधिक ऊर्जेने कामे कराल. नातेवाईकांचा गैरसमज दूर करावा लागेल. वृषभ, मनातील नकारात्मक विचार काढून टाका. भांडणांपासून दूर राहावे. जोडीदाराच्या मताचा आदर करावा. डोकेदुखीचा त्रास जाणवेल. मनातील इच्छा पूर्ण होईल. मनाची चंचलता दूर करावी. खाण्यापिण्याची पथ्य पाळावीत. तडकाफडकी कोणतीही कृती करू नका. नामस्मरण करणे हिताचे ठरेल. मिथुन, प्रत्येक समस्येतून मार्ग काढता येईल. कानाच्या विकारांची काळजी घ्यावी. पारमार्थिक मदत कराल. योग्य चलाखी दाखवून कामे कराल. जोडीदाराशी मतभेद संभवतात. इतरांच्या आनंदात सहभागी व्हाल. कोणावर विश्वास ठेवू नका. वेळेचे महत्त्व लक्षात घ्या. दिवस असाच घालवून चालणार नाही. कर्क, दिवसभर कार्यरत राहाल. मुलांची चिंता लागून राहील. स्त्रियांनी आरोग्याची काळजी घ्यावी. कौटुंबिक वातावरण काहीसे तप्त राहील. नवीन योजनांवर विचार करावा. एकमेकातील वैचारिक दुरावे मिटतील. जुनी गुंतवणूक कामी येईल. जोडीदाराशी मनमोकळ्या गप्पागोष्टी कराल. दिवस शांततेत जाईल. सिंह, चार चौघात तुमच्या शब्दाला मान मिळेल. दिवस आपल्या मर्जीप्रमाणे घालवाल. व्यापाऱ्यांना चांगला आर्थिक लाभ होईल. घरात तुमचा दबदबा राहील. मानसिक शांतता लाभेल. कौटुंबिक परिस्थिती संयमाने हाताळा. दिवसाचा उत्तरार्ध चांगला जाईल. उगाच चिडचिड करून चालणार नाही. उष्णतेचा त्रास जाणवेल. कन्या, व्यवसायात वाढ करता येईल. आपले योग्य व विचारी मत शांतपणे मांडाल. तुमच्या व्यक्तिमत्वाची छाप पडेल. सर्वांशी गोडी गुलाबीने वागाल. उगाच चिंता करत बसू नका. चांगली संगत लाभेल. वादाचे प्रसंग टाळावेत. वैचारिक एकसूत्रता ठेवावी. मनाच्या दोलायमान अवस्थेतून बाहेर पडा. नवीन मित्र जोडले जातील. तूळ, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्याल. कौटुंबिक खर्च कमी निघतील. कलेला पोषक वातावरण लाभेल. टीकेला सामोरे जावे लागू शकते. वेळच्या वेळी निर्णय घ्यावेत. नोकरदारांना दिवस चांगला जाईल. ठरवलेल्या गोष्टी पार पाडाव्यात. अधिकारी वर्ग तुमच्यावर खुश होतील. आवडत्या गोष्टी करण्यावर भर द्यावा. वृश्चिक, स्मरणशक्तीला ताण द्यावा लागेल. आपले मत उत्तमरित्या मांडाल. फार हटवादीपणा करून चालणार नाही. कौटुंबिक वातावरण सुखकर राहील. वैचारिक स्पष्टता ठेवा. सारासार विचार करून निर्णय घ्यावेत. भावंडांची मदत घेता येईल. जोडीदाराच्या प्रेमळ सौख्यात रमून जाल. जबाबदारी झटकून चालणार नाही. धनु, अधिकारी वर्गाशी ताळमेळ साधावा. चुकीच्या संगतीपासून दूर राहावे. स्वतःवर ठाम विश्वास ठेवावा. आपले मत ठामपणे मांडाल. सामुदायिक गोष्टीचे भान ठेवा. योग्य परीक्षणावर भर द्या. कामातील महत्त्वाच्या बाबी जाणून घ्या. बोलताना संयम व समजूतदारपणा ठेवावा लागेल. अनाठायी खर्च टाळावा. मकर, आळस झटकून कामाला लागावे. जुळून आलेली घडी विस्कटू देऊ नका. चुकीच्या गोष्टींची चर्चा करणे टाळावे. जमिनीच्या कामातून लाभ संभवतो. व्यावहारिक बुद्धिमत्ता दर्शवाल.
कामाचा पुरेपूर आनंद मिळवाल. मैत्रीचे नाते जपावे. गृहोपयोगी वस्तू खरेदी कराल. योग्य संधीचा लाभ घ्यावा. डोके शांत ठेवून कामात लक्ष घालावे. कुंभ, नवीन गोष्टी जाणून घ्याल. कोणत्याही प्रकारचा आततायीपणा बरा नव्हे. बोलताना शब्दांचे महत्त्व लक्षात घ्या. हाताखालील लोक विश्वासू भेटतील. कामे विचारपूर्वक करावीत. नवीन बदल स्वीकारावे लागतील. मदतीचा हात आनंदाने पुढे कराल. अति उत्साह दाखवायला जाऊ नका. स्वतःच्या मनाप्रमाणे वागाल. तरुणांनी भावनेच्या भरात निर्णय घेऊ नयेत. मीन, जोखीम घेऊन कामे स्वीकारावी लागतील. कामाच्या ठिकाणी तुमचा वचक राहील. भावंडांना मदत कराल. कोणत्या गोष्टीला प्राधान्य द्यावे हे ठरवावे लागेल. क्षुल्लक गोष्टी नजरेआड कराव्यात. कौटुंबिक बाबी शांततेच्या मार्गाने घ्याव्यात. आवडत्या कामात गुंग व्हाल. जोडीदाराशी ताळमेळ साधावा लागेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.